नमस्कार, आपण पाहत आहात ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज, महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे न्यूज नेटवर्क। प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम फक्त ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजवर। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्र धोक्यात, जीर्ण व धोकादायक वसतिगृहातून विद्यार्थ्यांचे तात्काळ स्थलांतर करा। ही बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका येथील। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेले वसतिगृह सध्या जुन्या व जीर्ण भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू असून इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे। भिंती, छत व इमारतीच्या इतर भागांची स्थिती चिंताजनक असल्याने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे जीर्ण व धोकादायक भाड्याची इमारत तात्काळ रिकामी करून नव्याने बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। तसेच निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना देण्यात आली आहे। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष सौ भलावी यांनी म्हटले आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्याने वसतिगृहाची इमारत बांधून पूर्ण झालेली असतानाही विद्यार्थ्यांचे वास्तव्य अद्याप जुन्या व जीर्ण भाड्याच्या इमारतीमध्येच सुरू आहे। सदर इमारतीची अवस्था धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करून विद्यार्थ्यांचे नवीन वसतिगृहाच्या इमारतीमध्ये स्थलांतर करावे अशी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ निवास, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह तसेच शासनाच्या नियमानुसार पौष्टिक व पुरेसा आहार उपलब्ध करून देण्यात यावा। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा व पोषक वातावरण निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। प्रामुख्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अर्जुनी मोरगावच्या शहर अध्यक्षा सौ भूमेश्वरी भलावी, जिल्हा अध्यक्ष युवा मंगेश भलावी, जिल्हा मार्गदर्शक महादेवजी सलामे तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सदस्य रवी कुंभरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते आणि पाहणी करताना त्यांच्या निदर्शनास आलेले त्यांचे जे वसतिगृहाची स्थिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, जय सेवा, जय संविधान, जय शिवराय। मी मंगेश पंचमराव भलावी, जिल्हा अध्यक्ष युवा गोंदिया, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहोत। इथं आपण जे मागे बघता समाज कल्याण वसतिगृह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह अर्जुनी मोरगाव। या वसतिगृहाचं इमारत हे सध्या परिस्थितीमध्ये भाड्याने दिलेली आहे। तर या इमारतीमध्ये 20 ते 25 दिवसा अगोदर इमारतीला क्रॅक गेलेली आहे आणि एक भिंत पडलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होऊ नये आणि त्यांना जीवितहानी होऊ नये यासाठी अर्जुनी मोरगाव इथे जे नवीन इमारत बनलेली आहे त्या इमारतीच्या तात्काळ उद्घाटन करून ह्या विद्यार्थ्यांना तिथं स्थलांतरित करणे आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर माहीत झालं की खरंच इथं दुर्दैवी घटना खूप मोठ्या प्रमाणात टळलेली आहे आणि त्यासाठी आपण निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला हीच विनंती करत आहे की तात्काळ नवीन इमारतीचं उद्घाटन करून ह्या विद्यार्थ्यांचं स्थलांतरण